सर नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद शेजारी असणाऱ्या शिवशंभू स्मारक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक अतिशय चांगला सोहळा चाललेला आहे. नक्की काय सांगू शकाल, काय माहिती आहे? नमस्कार. मला सांगावं वाटतं आहे की शिवरथ यात्रा ही अनेक वर्ष शिवनेरीपासून रायगडला शिवशंभू भक्तांच्या प्रचंड उत्साहामध्ये आणि संख्येमध्ये जात असते. आज ही शिवरथ यात्रा शिवनेरीवरून निघून तळेगाव दाभाडेमध्ये पवित्र असं शिवशंभू तीर्थावरती आलेली आहे. शिवशंभू भक्तांनी, तळेगाववासियांनी, मावळवासियांनी, शिवप्रेमी मंडळींनी इथं गर्दी केलेली आहे. सर्वांनी एकत्रित येऊन या पालखीचं स्वागत केलेलं आहे. ही पालखी घेऊन आलेल्या सर्व मंडळींना अतिशय सन्मानाने इथं आम्ही बोलावलेलं आहे. आमचा आग्रह, आमचा विनंती आणि आमचा हट्ट या सर्व मंडळींना होता, म्हणून ही सगळी मंडळी पालखी घेऊन इथं आलेली आहेत. इथून ही पालखी आज पाचाड मुक्कामी जाणार आहे आणि उद्या रायगडला सकाळी चालत गडावरती जाऊन या पालखीला आपल्याला शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंत ही सर्व मंडळी घेऊन जाणार आहेत. शिवशंभू भक्त हे अतिशय उत्तम काम करत आहेत. हे काम म्हणजे हे काम मानतच नाही, हे त्यांचं कर्तव्य, जबाबदारी मानतात. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या प्रेमाने झपाटलेला हा महाराष्ट्र आज शिवाजी महाराज जर नसते तर सुनत होतं सबकी, असं जे कविभूषण लिहितो हे वास्तव आपल्याला कुणालाही नाकारता येणार नाही. आज आपला धर्म, अध्यात्म, परंपरा, संस्कृती, मंदिरं, पोथ्यापुराणं जे काही टिकलं हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे टिकलं आहे. त्यामुळं मंदिरामधल्या देवांपासून सर्वांचे आभार तर आपण कायम मानतो, पण आद्य आभार कुणाचे? आम्ही आज आमच्या धर्मामध्ये राहून आमच्या देवादिकांचं पूजन करू शकतो, आमची पोथ्यापुराणं वाचू शकतो, निश्चित स्वरूपामध्ये आमच्या राजाचं नाव घेऊ शकतो, पण आद्य आभार कुणाचे? मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आज हे शिवशंभू तीर्थ, ह्या शिवशंभू तीर्थासाठी मावळच्या, तळेगाव दाभाडेच्या अनेक शिवशंभू भक्तांनी, शिवप्रेमींनी स्वप्न पाहिलं होतं आणि हे स्वप्न या 2025मध्ये मागच्या वर्षी हे साकारण्यात आलेलं आहे. हे स्मारक हे लोकार्पण झालेलं आहे आणि या शिवशंभू पवित्र तीर्थावरती या मावळमधली आणि या महाराष्ट्रातल्या 100 गडांची मृदा आणि 100 गडांवरचं जल आणलेलं होतं. इथं ते शिंपडलेलं आहे. ती मृदा 100 गडांवरची इथल्या मातीमध्ये मिसळलेली आहे. या अतिशय पवित्र अशा स्मारकावरती या पालखीचं आगमन होणं हे शिवशंभू भक्तांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या सर्व शिवशंभू भक्तांना, तळेगाववासियांना, मावळवासियांना या पालखीचा इथं आल्याबद्दल निरातिशय आनंद वाटतो आहे आणि पुन्हा पुन्हा प्रतिवर्षी ही पालखी इथं यावी अशी मी या शिवशंभू भक्तांना, ज्यांनी आज इथं पालखी घेऊन आलेले आहेत, असे आमचे आदरणीय सचिनराव शेडगे असतील, अन्य सर्वच शिवप्रेमी मंडळी आहेत, या सर्वांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण सर्वांनी जरूर प्रतिवर्षी आमच्या इथं यावं आणि शिवशंभू तीर्थावरूनच ही पालखी आपली प्रतिवर्षी रायगडला जावी. धन्यवाद. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.
छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब मासाहेबांचा नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव.